हाय सगळ्यांना, भांड बहिणो, काय चाललंय? झालंय करायचे आपण? हा चला तसं. तर चला आज तुम्हाला मस्तपैकी मी काय मी पुन्हा हसूनच ये पहिले बाबा, मग सांग काय आहे ते व्यवस्थित सांग. होंड गोरे बघत हा? दिसायले पाय होंड मला काय म्हणते होंड गोर. हा बरं लोक म्हणते तुमचं काय ते लो मॅरेज काय. हा मला कमेंट आली त्याची. हो तुम्हाला पण आली त्याची मग कमेंट? आता काय सांग तुम्हीच ओळखा आमचं लो मॅरेज असं का काय म्हणतात लग्न अरेंज 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 मॅरेज. अरेंज मॅरेज. मला येत नाही बोलतं ते पण बोललं लग्न. बघा ते काय बनीची कसं काय. खूप जणांनी कमेंट टाकलं तर की बुवा सांगितलंय तुमचं लव्ह मॅरेज का नाही. पहिला पण व्हिडिओ टाकलाच आहे, तुम्हाला माहिती आहे हो की नाही, की बाबा आमचं काय लव्ह मॅरेज नाहीये, हो की नाही भावना बहिणी. तर आज आपण आहे ना काहीतरी नवीन पद्धत, तुम्हाला आज नवीन काहीतरी रेसिपी मी शिकवायली. तसेच आपलं रोजचं काळ्या मसाल्यातलं मटण, हिरव्या मसाल्यातलं चिकन, भरपूर मी तुम्हाला दाखवत असते. वांग्यातलं मटण, गोबीतलं मटण, काय ना काय तरी दाखवत असते, आहे की नाही. पण आज म्हणलं चला, आता तुम्हाला तर माहिती आहे रमजान महिना सुरू आहे का नाही, मुस्लिम भावा बहिणीचे उपास सुरू. आणि त्याच्यामध्ये आहे ना ही आमच्या गावाकडं खूप फेमस आहे बघा ही चिकन कंटकी. आपलं चिकनच म्हणजे चिकन कंटकी करू शकतात तुम्ही, असं काय नाही, मटन कंटकी. तर आमच्या इकडे हिला कोफ्ते म्हणतात भावना बहिण, कोफ्ते. आता तुमच्या गावाला काय म्हणतात मला नक्कीच सांगा. आणि आता मी काय म्हणजे तुम्ही आता सांगितलं पूर्ण रेसिपी का नाही टाकली, तर काय झाले माहितीये का, मला लागली भूक आणि ना मला ध्यानच नाही राहिलं भावना बहिण तुम्हाला रिव्ह्यू करायचं. पण आहे ते टायमाला मला ध्यान आलं की अरे यार आपल्या भावा बहिणीला दाखवते. तर मी तुम्हाला पद्धतशीर सांगते मी याच्यामध्ये मसाला काय घेतलाय बरं का भावना बहिण. गरम अंगावर तुडायला जायचं. ओदाजी आपण विकलं तर लई विकन आहे की म्हणजे विकेन का. तर भावना बहिण मी तुम्हाला दाखवते, सांगते याच्यात काय घेतलेलं मी. सगळ्यात पहिले तर मी याच्यामध्ये काय केलंय माहिती का, मटण जे आहे का, मटण मी शिजून घेतलंय मस्तपैकी. हळद मीठ हे टाकून, कांदा टाकून मस्त शिजून घेतलंय. नंतर काय केलंय त्याच्यामध्ये अर्धा बटाटा टाकलाय आणि थोडा कांदा टाकलाय, हिरवी मिरची टाकली, लसूण टाकलाय. अद्रक नव्हती माझ्याकडं तर अद्रक नाही टाकली. आणि कोथिंबीर टाकली, थोडा हे टाकलाय, हे काय काय म्हणते त्याला, पुदिना टाकलाय. आणि आपलं हे जे पीठ आहे का हरभऱ्याच्या डाळीचं, चण्याचं हरभरा डाळीचं पीठ ते टाकले. तुम्ही हरभऱ्याची डाळ पण टाकू शकता शिजून, पण त्याचा लई फुटाणा होती. त्याच्यामुळे मग मी काय केलं माहितीये का, साधं सिंपल आपलं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ भाजलं आणि टाकलं आणि मस्त मी मिक्स करून घेतलंय, हाताने चुरलंय चांगलं. म्हणजे ते छान पैकी असं हे झालंय. मटण चांगलं शिजून घ्या, शिजून गाळ. म्हणजे कसं होतंय माहितीये का, मग ते तवाच हाताने पुस करते. आणि मग सगळं मिक्स करून सईनं मी याचा गोळा तयार करून घेतला आणि आता हे टाकायचं. तर भावना बहिण ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा, खूप छान होती. दाजी मला तुम्ही प्लेट देता का, खूप छान होती, खायला पण लय चविष्ट ही. आणि आपल्या घरचं आपण केलं, आपण एक मिनिट. तर आपल्या घरचं किती का पण चांगलं होतंय, आहे की नाही बरं, मला असं वाटतंय. आणि भरपूर होतंय, आहे की नाही. आपण विकत आणतो चार पाच हे किती आहे दाजी, कितीचे आहेत आता? 10 रुपये एक. अयो 15. ओ माय ओ हे, अरे बापरे एवढं महाग झालं. बाबा 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 बरेच महाग झाले मग. तर बघा भावांनो बहिण एवढं महाग झाले आमच्याकडे. 15 रुपयाला एक आहे आता, पहिलं 10 रुपयाला होतं, आता 15 रुपयाला एक झाले. आणि मस्तपैकी हे होतंय बरं का, हे छान खायला खूप छान लागतंय. तुम्हाला मी याच्यामध्ये मटण शिजू घातलं, तुम्ही डबल मटण. आणि हो तुम्हाला जर पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला हे बघा, हे का हे बघा मटण दिसलं का. तर तुम्हाला असं मटण खूप छान शिजू घालावं लागेल मस्तपैकी. पुन्हा कसं छान असं हे झालं पाहिजे. तर तरी पण तुम्हाला जर याची रेसिपी लागत असेल ना फुल, तर मला नक्कीच सांगा.
मी याची नक्की तुम्हाला रेसिपी पूर्ण फुल तुम्हाला सांग. आता जसं रमजानी सुरू झाली का महिना झाला का उपासाचं सुरू, तसं मी आता 4-5 दिवस झाले आहे ना, 8 दिवस झाले का 4-5 दिवस झाले उपास सुरू. तसं मी रोज सांगते, अंदाजे रोज जाऊन बघते. पण काय झालं माहितीये का, जे माणूस करत होता का मटण हे समोसे ते तिथं नाहीये. तर मग दाजी मला भेटलंच नाही. म्हणलं चला आपण करूया घरी. होय, आणि खरी गोष्ट सांगू का, खूप मोठे झाले, मस्तपैकी झाले. तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा आणि आपल्या लेकरा बाळाला खाऊ घाला. चिकनचे पण करू शकतात तुम्ही, असं काय नाही, मटनचेच करू शकता, चिकनचे पण करा. आणि हाटलीतून आणण्यापेक्षा मला वाटतंय की हे घरी बनवलेले जरा चांगले लागतात. होय, म्हणजे आता हाटलीमध्ये किती का पण त्याचं तुम्हाला माहिती आहे, टेस्टी वगैरे पावडर टाकतात. होय दाजी, आपण घरी तर म्हणजे समजा एवढं छान मला तर वाटतंय. थोडे पतले करायचे म्हणजे जेणेकरून हे कडक कडक छान शिकतात आतून. आणि कडक असे मस्तपैकी शेकायचे. दाखवते बघा. खरं सांगून एक नंबर वाशी आहे. आहा, वाव. दाजी याची चव बघा तुम्ही, बघतो एक नंबर आहे, त्याच्यापेक्षा पण भारी. मग बरं आपलं घरीच पण आणू आहे की नाही. कशाला पैसे खर्च करायचे, जे आपले एक नंबर स्वतः आणायचं आणि बनवायचं. तो तसं तर लय भारी बनतेस तू, आहे की नाही. त्याच्यातून याचं पीठच असते. नाही खरं पीठच राहते, मग त्याला धंदा करायला राहते.